खळखळत्या गोदावरीच्या समोर त्या माऊलींनी आपल्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण कर हे दान मागितलं. पण गोदामाई जी अनेकांच्या पापांना धुवून वाहते ना, ती काही या कुलकर्ण्यांच्या दाम्पत्याच्या लेकरांना प्रवाहित करायला तयार नव्हती. असं म्हणायचं की त्या गोदामाईत सुद्धा या दिव्य लेकरांच्या प्रतिभेला काही वेगळं वळण देण्याची इच्छा नव्हती असं म्हणायचं. कठोर पुरस्चरण करून विठ्ठलपंत, रुक्मिणी आणि ही चारही लेकरं आळंदीकडे निघाली. आता आयुष्यात जे होईल ते होईल. आळंदीतल्या विद्वत सभेच्या समोर जाऊन सांगूया की आपण पुरस्चरण केलंय, आता आमच्या लेकरांना या सगळ्याच्यात घेऊ नका, काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या, आमच्या नंतर तरी किमान या मुलांचं आयुष्य नीट होईल, ही अपेक्षा ठेवून हे परत निघाले. आळंदीत परतल्यावर या दाम्पत्याला दुसरा धक्का बसला. आळंदीत परतल्याबरोबर आजाराने ग्रस्त असलेल्या आणि आपल्या पतीच्या निधनामुळे खंगलेल्या उमाबाई निवर्तल्या. रुक्मिणी देवींचा एक भावनिक आधार जो होता ना, तोही गेला. यावेळी तरी किमान जावयाला आपल्या सासूला अग्नी देता येईल, अंत्यसंस्कार करता येईल असं वाटलं होतं, पण आळंदीतल्या कर्मठांनी त्यालाही नकार दिला. सिद्धोपंतांना जसा भडाकणी दिला आळंदीतल्या लोकांच्याकडून, तसाच भडाकणी उमाबाईंना देखील दिला गेला आणि जावाई एका कोपऱ्यात गुपचूप उभा होता. ज्याचा अधिकार होता त्याला नाकारलं होतं आणि उमाबाईच्या निधनानंतर रुक्मिणीबाई अधिकच खचल्या. चार घरी जावं, भिक्षा मागावी आणि आपलं जे मिळालंय ते आपल्या चार लेकरांना, मुक्ताईला, सोपानाला, ज्ञानाला आणि निवृत्तीला करून खाऊ घालावं. आयुष्य असंच चाललं. लेकरं लहान, त्यातल्या त्यात निवृत्तीला वय जास्त असल्यामुळे थोडी समज आणि ज्ञानाने समजूतदार झालेला. बाकी सोपान आणि मुक्ता तर अल्लडच. सोपानापेक्षाही मुक्ता अल्लड. सोपान आणि मुक्ता एक दिवस पावसाळ्यामध्ये खेळू लागले. प्रचंड भिजल्यावर आईनी मुक्ताला जरा दरडावूनच बोलवलं, मुक्ते आत ये जरा. आली आणि अगं, बाईच्या जातीनं असं भिजायचं नसतं पावसात. पुरुष उभा राहतो, क्षमता असते, पण डोक्यात पाणी गेलं ना तर ते केसाच्या मुळातून डोक्यात जातं आणि दुखणं येतं बाळा. त्यामुळं बाईने असं भिजायचं नाही, ओल्या अंगाने राहायचं नाही, आई आपल्या लेकराला समजावून सांगत होती. मुक्तेनं ते ऐकलं, डोकं पुसलं, पण व्हायचा तो परिणाम झाला. मुक्त प्रचंड तापानं फणफणली. अंग गरम झालेलं, चटका लागत होतं. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली मुक्ता आणि तेवढ्यात सकाळच्या वेळी उठलेले विठ्ठलपंत. रुक्मिणीबाईंनी विठ्ठलपंतांना सांगितलं, अहो, पोरगी तापानं फणफणली आहे, गावात जाऊन वैद्याकडून औषध आणता का? विष्णुपंत नावाचे वैद्य गावामध्ये औषध द्यायचे. विठ्ठलपंतांनी सांगितलं, ज्ञानाला म्हणावं पूजा करून घे, निवृत्ती माझी बाकीची कामं आटपेल, तोपर्यंत जाऊन विष्णुपंतांच्याकडून एक मात्रा घेऊन येतो. हे गेले. विष्णुपंत घरी सकाळच्या वेळेला पूजा करून बसलेले होतेच. तेव्हा विठ्ठलपंतांना बघून, काय ग्रहस्थ, इकडे कुठे? या ग्रहस्थ शब्दातला टोमणा विठ्ठलपंतांना कळाला. म्हणाले, पोरगी तापानं फणफणली आहे म्हणून आलोय. फणफणली काय आणि मेली काय, फरक काय पडतो? संन्याशाची लेकरं अशीच जन्माला, अशीच जगणार आणि अशीच मरणार. मरू देत की तुझी कार्टी. एक एक वाक्य काळजाला चर्रे पडत जात होतं. विठ्ठलपंत म्हणाले, अहो, अपराध असेल तर तो माझा आहे. माझ्या लेकीला याची शिक्षा का मिळते? बापाची शिक्षा लेकीलाच मिळायला हवी. मी मात्रा देणार नाही. खूप फणफणली हो पोर तापानं. थोडी मात्रा दिली तरी जरा फरक पडेल. देणार नाही म्हणजे नाही, चालता हो, आणि जातोच आहेस तर आता मला इथं बरीच कामं वाढली. तुझ्या येण्यानं अपवित्र झालेला माझा ओटा सुद्धा धुवून घ्यावा लागेल. खिन्न मनाने विठ्ठलपंत निघाले.
दुसरीकडे कुठे मात्रा मिळतेय का, काही औषध मिळतं का, हे बघत बघतच ते फिरू लागले. तापानं फणफणलेली पोर, तिला औषध घेऊन नाही गेलो तर बरं वाटणार नाही, काय करायचं. इकडे सकाळच्या वेळी गेलेले आपले पती परत आले नाहीत. रुक्मिणीबाई ज्ञानाला म्हणाल्या, ज्ञाना, अरे तुझे तात गेलेत ते आलेच नाहीत परत. पोरगी तापानं फणफणतीये, काय करावं. ज्ञानाने त्या कोवळ्या वयातही आपल्या आईला सांगितलं. म्हणाले, आई, मला खात्री आहे विष्णुपंत मात्रा देणार नाहीत. बाबाला काही बाई बोलतील आणि बाबा त्या अपमानाचा कडू घोट घेत कुठे अजून मात्रा मिळतेय का बघत फिरत असतील. नाही होणार काहीच. मग रे ज्ञाना, आई थांब. आईच्या मांडीवर झोपलेल्या मुक्तेला ज्ञानेश्वरांनी आपल्या जवळ घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं. इवलीशी मुक्ता, इवलाचा ज्ञानेश्वर. आणि आपल्या ज्ञानदेवानी ओंकाराचं स्मरण केलं. एक दीर्घ ओंकाराच्या स्मरणातून कुंडलिनी जागृत केली. या कुंडलिनी शक्तीला जागृत केल्यानंतर ज्ञानदेवांनी या मुक्तेची ताप उतरवायचंच ठरवलं. मुक्तेच्या मस्तकावर आपलं बोट, उजव्या हाताचं हे बोट धरलं आणि त्यातली सगळी ताप आपल्या या बोटामध्ये घेतली. परिणाम, ज्ञानदेवांचं बोट प्रचंड प्रचंड तापलं. आता ही ऊर्जा, हा ताप बाहेर काढणं आवश्यक होतं. म्हणून निवृत्तीनाथांच्या बाजूलाच असलेल्या त्या धुनीमधल्या लाकडावर ते बोट ठेवलं. आणि काय आश्चर्य, त्या लाकडानं पेटच घेतला. लाकडाने पेट घेतल्याबरोबर निवृत्तीनाथांनी आपले डोळे उघडले, समाधीत होते. म्हणाले, ज्ञाना, काय केलंस. ज्ञानाने फार सोपं उत्तर दिलं. तापे मुक्ता ग्रासिली, यज्ञ हस्ते चेतला. तापानं मुक्ता ग्रासली होती आणि हाताने यज्ञ चेतलाय. मुक्तेचा ताप तर गेला. आईनं बघितलं, आईनं जवळ घेतलं आणि म्हणाली, अरे उतरला रे ताप. हो आई, आता मुक्तेचा ताप उतरलाय. आता नाही चढायचा पुन्हा ताप कधी मुक्तेला. आपल्या पोराच्या ज्ञानानं मुक्ता बरी झालेली बघून रुक्मिणी देवींचे डोळे पाणावले. म्हणाल्या, ज्ञाना, किती रे समजून घेतोस, कदाचित तुलाच समजून घ्यायचंय. त्या दिवशी ज्ञाना उठला. वडील आले नाहीत, आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं म्हणून झोळी मागितली आणि ओम भवती भिक्षान देहीचा गजर करत ज्ञाना निघाला. जिथून कुठून कोरडी शिदा मिळेल ना, तिथून तो घेऊन यायचा आणि आणलेली भिक्षा आपल्या सगळ्या भावंडांना, आई वडिलांना खाऊ घालायची, हे ज्ञानानं ठरवलं. ज्ञाना बाहेर पडला आणि रस्त्यात मुदगल शास्त्रींचं घर लागलं. मुदगल शास्त्रींच्या घरासमोर उभा टाकून ओम भवते भिक्षान देहीचा गजर झाला. मुदगल शास्त्री बाहेर आले ते रागातच. अरे संन्यासाच्या कार्ट्या, माझ्या दारात उभा टाकून तुला भिक्षा मागताना लाज नाही वाटली. ज्ञानदेवांनी सांगितलं, मुदगल शास्त्री, यात लाज कसली वाटावी. मागून कोरडा शिधा घेऊन तो आईवडिलांना खाऊ घालण्यात, आईवडिलांचं पोट भरण्यात लाज कसली असावी. अरे शास्त्र बिस्त्र काही असतं की नाही. तुमच्या बापाने संन्यास घेतला, परत ते गृहस्थाश्रमात आले, धर्म बुडाला. धर्म काय असतो मुदगल शास्त्री, धर्म सांगू शकाल काय असतो तो. कार्ट्या, वर तोंड करून बोलतोस असा म्हणून असा उगारलेला हात तसाच उलटा समोरच्या ज्ञानाच्या गालावर बसला, इतक्या जोरात की तो कोवळा गाल रक्तावला. रक्तावलेल्या कोवळ्या गालानी, त्या माराने ज्ञानदेवांच्या तोंडावरचं हास्य जराही कमी झालं नाही. मंदस स्मित करत म्हणाले, मुदगल शास्त्री, तुम्ही मारलात हे ठीक आहे, पण तरीही भिक्षा मागून खाणं हे माझं काम आहे आणि ते मी करत राहील. त्या गालावर उठलेले वळ बघून मुदगल शास्त्र्यांच्याच मनामध्ये खजिलेपणाचे भाव निर्माण झाले. ते म्हणाले, अरे लागलं तुला ज्ञाना. लागलं. भाव खरं तर ज्ञानाच्या वरमीच बसला होता, हृदयावर बसला होता. हरकत नाही, भिक्षा नाही मिळाली म्हणून काय झालं, त्याचा राग मी तुमच्यावर नाही काढणार. मुदगल शास्त्री स्वतःच लज्जित झाले. इतका त्रास देऊनही हा मुलगा आपल्याविषयी क्षणभर सुद्धा वाईट बोलत नाही. म्हणाले, जवळ गेले, खांद्याला पकडलं, ज्ञाना, चुकलं रे माझं, मी नव्हतं मारायला पाहिजे तुला.
काय करू सांग, थांब जरासा, तुला मी माधुकरी देतो, भिक्षा देतो. ज्ञानदेवाने सांगितले, शास्त्री भिक्षा मिळाली. अनेकांना वाटेल गालावर पडलेला मार ज्ञानेश्वरांना भिक्षा वाटला नाही. ते म्हणाले, तुमच्या मनातली माझ्याविषयीची भावना बदलली, माझ्या परिवाराच्या विषयीची भावना बदलली, ही सगळ्यात मोठी दीक्षा आहे माझ्यासाठी. मला भिक्षा मिळाली. अरे काहीतरी घेऊन जा. नाही, तुम्हाला काही द्यायचं असेल तर एकच करा मुद्गल शास्त्री. माझ्या वडिलांच्या वरती जो आरोप झालाय ना, तो आरोप कसा पुसून टाकता येईल याचा विचार करा. त्यासाठी काही करता आलं तर करा. तुम्ही स्वीकाराल आम्हाला. मुद्गल शास्त्री खालमानेनं म्हणाले, अवघड वाटतंय. माझ्या मनात लाख चांगले विचार येतील, पण या आळंदीतले ब्राह्मण ते ऐकायला तयार होतील असं मला वाटत नाही. हो, पण तुझ्यासाठी एक करू शकतो. काय कराल? जा, वडिलांना जाऊन सांग की येत्या पौर्णिमेला विद्वत सभा भरणार आहे. वेगवेगळ्या गावचे चांगले ब्राह्मण येणार आहेत. त्यांच्या समोर विषय मांडून काही शास्त्राधार सापडतो का आणि मुक्ती देता येऊ शकते का या सगळ्यातून, याचा विचार आपण करू शकतो. जा, विठ्ठलपंतांना माझा निरोप सांग की मुद्गल शास्त्रींनी पौर्णिमेच्या दिवशी सिद्धेश्वराच्या मंदिरात यायला सांगितलंय, जिथे विद्वत सभा भरणार आहे. ठीक आहे, करतो. निघाले. धान्य घरी आणलं आणि त्याच धान्याचा स्वयंपाक करत मुक्ताईला, ज्ञानदेवाला आणि सगळ्यांनाच रुक्मिणी देवींनी खाऊ घातलं. त्रास कसा असतो बघा. ज्ञानदेव सिद्धेश्वराच्या मंदिरातल्या ओसरीवर बसलेले होते बाहेर, आणि त्यांचं जप करणं, मंत्रोच्चारण चालू होतं. हे चालू असताना तिथे एक सात्विक मनोवृत्तीचा माणूस तिथे आला आणि तो सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन करू लागला. तो ज्ञानदेवांचं उच्चारण, मंत्रोच्चारण त्यानं ऐकलं. ज्ञानदेवांच्या समोर आला, म्हणाला, यती, आपण कोणी सिद्धपुरुष आहात का? ज्ञानदेवांनी डोळे उघडले, म्हणाले, मी यती नाही आहे, हो, सिद्धपुरुष पण नाही आहे. अहो, मग काय ज्ञान आहे तुमच्यात? त्यानं ज्ञानदेवांच्या समोर आपले मस्तक झुकवलं. तो म्हणाले, अहो, हा आदर देण्याच्या, हा सन्मान देण्याच्या क्षमतेचा पण मी नाही आहे, आणि मी कोण आहे हे कळलं ना की तुम्ही सुद्धा माझा अपमान कराल. नाही हो, असं होऊ शकत नाही. मी नीलकंठ शेजारच्या गावून आलोय, आणि शेजारच्या गावून इथे परमेश्वराकडं मागणं मागायला आलोय. ते म्हणाले, कसलं मागणं मागताय? पदरी मुलगा नाही आहे, अपत्य नाही आहे, आणि ते अपत्य देवाकडं मागायला आलोय. ज्ञानदेव म्हणाले, पत्ता चुकलात. देवानं जे दिलंय ना, त्याला त्यात समाधान मानायला हवं. अहो, पण आपला मुलगा नाही, कोणालाही मांडीवर घ्या आणि त्याला आपला मुलगा समजा. आपला मुलगा तो आपलाच. दुसऱ्यासारखं प्रेम कसा देईल? नाही, असं होत नाही. आपण जीव लावला की समोरचा माणूस सुद्धा आपल्यावर जीव लावतो. ज्ञानदेव समजावून सांगत होते, आणि नीलकंठ नावाचा तो व्यक्ती अगदीच प्रसन्न होत होता. तेवढ्यात महादेव भट्टांचं आगमन झालं. महादेव भट्टांनी त्या नीलकंठालाही अद्वा तद्वा बोलल्या, आणि ज्ञानदेवाला सांगितलं की अरे बसलास कशाला, चल जा बाहेर. ज्ञानदेवानी यावेळी महादेव भट्टांना आपल्या पद्धतीत उत्तर द्यायचं ठरवलं होतं. आता मला तुझ्याशी बोलल्यामुळं इंद्रायणीत जाऊन स्नान करावं लागेल, आणि स्नान करून सिद्धेश्वराच्या समोर, महादेवाच्या समोर मला नाक घासावं लागेल. ज्ञानदेव म्हणाले, खुशाल जा. इंद्रायणीचं कामच आहे तुमचं पाप धुणं. ती धुवेल कदाचित तुमचं पाप, पण ज्याच्या समोर नाक घासायचं म्हणताय तो महादेव आहे कुठे? महादेव भट्ट प्रचंड चिडले, आणि त्यांनी आत बघितलं तर खरंच महादेव नाही. गोंधळच घालायला सुरुवात केली. या करंट्या पोरामुळे महादेव निघून गेले अशी आवई महादेव भट्टाने उठवली, पण बाकी लोकांनी येऊन बघितल्यावर त्यांना महादेव दिसू लागला. फक्त एकट्या महादेव भट्टांना दिसत नव्हता. समजावं की नाही समजणार कधीच. महादेव भट्टासारख्या निर्बुद्ध माणसाला, अहंकाराने ग्रासलेल्या माणसाला या गोष्टी समजता येणं कसं शक्य होतं? नाहीच समजल्या. यावर वाद चालूच होता, आणि इकडे घरामध्ये ही तयारी सगळी सुरू होती. रोजचं काम रोजच्या पद्धतीनं सुरू होतं.
अखेर तो पौर्णिमेचा दिवस उगवला. शांतपणे वाहणाऱ्या इंद्रायणीच्या पाण्यात चंद्राचं ते पूर्ण बिंब दिसू लागलं होतं आणि देवळातल्या मंद मंद दिव्याच्या प्रकाशासोबत बाहेरच्या बाजूला काही लावलेल्या मशालींचा प्रकाश तेवढा फडफडत होता. आळंदीमधल्या सगळ्या स्वतःला विद्वान समजणाऱ्या ब्राह्मणांची सभा भरली होती आणि या सभेत एक पैठणचे विद्वान गणेश शास्त्री उपस्थित राहणार होते, ज्यांना गणेश भट्ट या नावाने ओळखलं जातं. ते गणेश भट्ट आले. सगळी विद्वत सभा त्यांच्या सन्मानार्थ उभी राहिली. सन्मानार्थ उभी राहिल्यावरती गणेश भट्टाला उच्चासनी बसवून त्यांचं पाद्यपूजन केलं गेलं आणि सभेला बसण्याचा आदेश झाला. तेवढ्यात विठ्ठलपंत सरस पुढे आले आणि म्हणाले, या विद्वत सभेसमोर माझी मागणी आहे. मी माझ्या गुरुच्या रामानंदांच्या आदेशाने संन्यास घेतला होता. त्यांच्याच आदेशाने संन्यास धर्म टाकून गृहस्थाश्रमात परत आलोय. त्यानंतर मला 4 मुलं झाली. या 4 मुलांना संन्यासाची मुलं म्हणून आळंदीत वाळीत टाकल्या गेलंय. माझ्या कृत्याचा माझ्या मुलांवर खूप परिणाम होतोय. विनंती एवढीच आहे की त्यांना शुद्ध करून ब्राह्मण जातीत समाविष्ट करून घ्यावं आणि त्यांच्या मौजीबंधन करण्याची परवानगी द्यावी. गणेश भट्टांनी जरबेल्या आवाजात सांगितलं, तुम्ही अशी केलेली कृती ही कुठेही शास्त्रात लिहिलेली नाहीये. त्यामुळं असं घडतच नसल्यामुळे शास्त्रात याला उपाय लिहिलेलाच नाही. त्यामुळं फारसं काही करता येऊ शकेल अशी स्थिती वाटत नाही. मुद्गल शास्त्री समोर आले आणि मुद्गल शास्त्रींनी जो शब्द दिला होता ज्ञानदेवांना तो मांडायला सुरुवात केली. म्हणाले, गणेश भट्ट, अपराध करणारा व्यक्ती विठ्ठलपंत आहे. विठ्ठलपंतांच्या अपराधाची शिक्षा त्यांच्या मुलांना मिळू नये असं मला वाटतं. त्यामुळं मुलांसाठी वेगळा विचार आणि विठ्ठलपंतांसाठी वेगळा विचार या विद्वत सभेनं करावा अशी माझी विनंती आहे. गणेश भट्टाने थोडा वेळ मौन राखलं, डोळे झाकले, शून्यात नजर लावली उघडून आणि बोलले, याला एकच प्रायश्चित्त. कोणतं? सगळी सभा कान टवकारून ऐकत होती आणि कुठलं का असेना प्रायश्चित्त मिळालंय ते प्रायश्चित्त भोगून आपल्या लेकरांना सुखाचे दिवस येतील हा विचार विठ्ठलपंतांच्या मनात आला आणि गणेश भट्ट कोणतं प्रायश्चित्त सांगतात याचा ते विचार करू लागले. गणेश भट्ट पुन्हा म्हणाले, याला एकच प्रायश्चित्त आणि ते सुद्धा देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतांनी आपला जीव इंद्रायणीत वाहून द्यावा हीच त्यांच्या अपराधाला मिळालेली शिक्षा असेल. त्यानंतर विचार करता येईल काय करायचं याचा. बाकीच्या विठ्ठलपंतांच्या द्वेष करणाऱ्या माणसांनी होय होय देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, जीव द्याचा धोशा लावला आणि आपल्या लेकरांसाठी विचार करून विठ्ठलपंत विद्वत सभेचा निर्णय मान्य करून आपल्या घराकडं परतू लागले.